नमस्कार मित्रांनो, मी सांगली प्रवीण. आज आपण आंबेवाडीच्या पट्ट्यावरती आलतो आणि इथं आल्यानंतर मला एक आश्चर्यचकित झालं की बाबा आवताची बैल आणली. म्हणजे आपल्या देवाला आपल्या आरेवाडल्या असते ते, आपल्या चिंचणीला असते ते, आणि त्या बैलानं अक्षरशः मित्रांनो ब गटामध्ये नंबर केला आहे. आता इथं आपल्यापाशी मालक आहे, तर मालकाशी आपण संवाद साधूया. शेठजी नमस्कार. नमस्कार. पहिलं आपलं नाव सांगा. नितीन पाटील हटपाडी. आता आज कितवा नंबर केला काय बैलाने? इथं दुसरा आला. दुसरा. किती गाड्या होत्या काय आज? 14 गाड्या होत्या. 14 गाड्यात दुसरा केला म्हणायचं. म्हणजे यांची आता मेहनत ही कशी होती काय होय? मेहनत काय आहोत, पण आता सध्या कमी आपलं मजा म्हणून आणलेली. बघूया म्हणलं कसं करते. कसं एक बाबा गावचं मैदान म्हणजे खेळ बघायला बघायला म्हणून आणलेली आपली. म्हणजे मित्रांनो ब गटाला मिनिटाचं मैदान होतं आणि त्यात अक्षरशः हा जोडीने नंबर केलाय. मुशाच्या वाटेत जोड आहे. मग यांचं रोजची मेहनत कशी आहे काय? मेहनत काय आपलं घरचंच काम असते. घरचं काय घरचे वैरण पाणी आणायचे. म्हणजे यांना रोजची वैरण आणल्यामुळे यांना मेहनत पडली म्हणायचं. गाडी आपली चिखलात नाही जाऊन, म्हणजे माळ रानात फिरली होती म्हणायचं गाडी चांगली. होय होय. आणि गाडी आपली माळा रानात फिरल्यामुळं अक्षरशः आज नंबरच बसला म्हणायचं. नंबर झाला. गाडी आणाय पण कुठला ड्रायव्हर तुम्हीच बसला होता वाटतं. स्वतःच ड्रायव्हर काय कोण भेटणार म्हणून तुम्हीच बसला म्हणायचं. डमडम बिन नाही चालवत आणली घर. घरनं पण आज चालू होतं रस्त्याने. रस्त्याने चालवत. किती किलोमीटर आहेत ना पट्ट्यापासून घर? ना आहे की एक 7 किलोमीटर आहे. म्हणजे तिथं सुद्धा त्यांचा व्यायाम झाला म्हणा चालवत आणली ते. व्यायाम करून दिलं सोडून. म्हणजे मित्रांनो यांचं म्हणणं काय, जवळ आता 5-7 किलोमीटरवर मैदान असलं तर बैल डमडमात भरून येण्यापेक्षा आपली बैल चालवत आणली पाहिजे. म्हणजे त्यांना माहीत पडते बाबा, म्हणजे बैल म्हणजे आपलं फिट होते त्या अशा अंगानं आणि त्यांना व्यायाम पडतोय. आणि बघा यांचा नंबर झाला आहे आज. म्हणजे आज कसं वाटतंय तुम्हाला आज तुमच्या गाडीने नंबर केलाय? मग लय भारी वाटतंय. आपण जरा कमी पडलोय, अजून येऊ पुढे थोड्या दिवसात अजून. ही खरेदी केवढ्या द्या कसं आहे काय? घरचं आहे, घरची जोड नाही. घरची जावी. घरची जोड. घरच्या गायचं. घरच्या गायचा तयार, घरचं वासरू घडवून तयार केलं म्हणायचं तुम्ही? घडवून केलेलं. याला पहिलं खोंड असताना कशी मेहनत होती काय? खोंड असताना काय आपलं बैलासोबत झोपायचं, थोडं चालवायचं तिकडे. चालवत आपलं काय वय काय आहे बैलाचं आता कडदाते आहे. कडदाती म्हणजे किती वर्षाचा आहे? चल झाली की आता 4 वर्षाचा असेल. 4 वर्षाचा. आणि मागचा वेळ त्यापेक्षा एक 6 महिन्यानं बारका आहे. म्हणजे दोन्ही पण आपले जुळलेले आहेत म्हणायचे. जुळलेले. कशा आले त्या काय हो? मागण्या पहिलं चालू होतं दुसऱ्या चौशात, तेव्हा मागण्या झाल्या बऱ्यापैकी चांगल्या. नंतर आपला काय द्यायचं नव्हता, घरच्या काही वासुरा, त्यामुळे ठेवले आपण. आज पण देवाचं काम करते, त्यामुळे चांगलं काम करते देवाचं. आज पण वाटतं मोठी मागणी केली वाटतं त्यांना, आज नंबर केल्यामुळे गाडी. होय मागते, पण आपल्याला जरा इच्छा नाही अजून, पण द्यायची बघूया. आज काहीतरी 2.5 लाखाला काहीतरी मागितलं नाही? मागणी झाली. आणि त्याला मागते दोन्ही पण. आता काय तसं बघायचं, आलं पैसे चांगलं तर द्यायचं. म्हणजे आज एवढं महाग मागितलं तरी सुद्धा तुम्ही दिला नाही म्हणायचं? नाही. घरच्या काय जाय नंदी आपला झालेला महाशिवरात्री जलमलेला आहे, म्हणून आपलं ठेवायचं पहिल्यांदा म्हटलं जलमल्यावर, त्यामुळे त्यानं आपलं काय कमी केलं नाही कुठेच त्यानं. बैलांचे नाव काय काय आपल्या? त्याचं नखरे आहे, त्याचं राजा. आता रोजचं आवत पाणी कसं आहे यांना काय? आहोत काय आता घरचं मका बिका टाकायच्या, दुसरं काय दर्शनासाठी चालते सध्या. आता भाड्यानं काय बिरणीचा त्यामुळे भाड्यानं चालते ती. म्हणजे यांना असा वेगळा काय व्यायाम नाही का? वेगळं काय नाही. म्हणजे आपलं रानातलं काम बघत मालकाचा फायदा करत आज वेगळा. म्हणजे आपल्याला नाद आहे, आमुशाला जायचा इकडे तिकडे, पण असं कुठं मैदान असलं गावठी का मारायचं असं आहे. नाद आहे सगळाच. म्हणजे आता मोठ्या जनरलच्या गाड्या आल्या त्यात तुम्ही ब गटाला नंबर केला आज. होय. म्हणजे आपली बिन पलटी देऊ, पण कसं आपण त्या क्षेत्रात कंटिन्यू नाही. आपल्याला उद्योगधंदे भरपूर आहेत आपले. म्हणजे बघा सगळं चालू आहे ना आता. आज एक आवड म्हणून बाबा गावचं मैदान म्हणून उतरला म्हणायचं. आणि आज नंबरच केला म्हणायचं. म्हणजे काल कसं नियोजन होतं? आज मैदान आहे म्हणल्यावर ना अचानक ठरलं गावचं मैदान आहे म्हणल्यावर. जोडीदार म्हणले घाला, ते हाय आपल्या जोडीदाराचं आहे. मग त्याला केला फोन. ते तर कधी झोपलाच नाही. म्हणजे चांगला पळाला, दोन्ही बिन चांगले एक नंबर पळाले. म्हणजे आदल्या दिवशी काय उपाशी तसलं काय नव्हतं केलं? तसं काल तर सण होता बेंद्राचा, त्यामुळं काय वैरण थोडीफार गाठलीच, कारण की त्यांना उपास कष्ट व्हायचा त्यांचा सण. त्यामुळं काय असेल ते असेल म्हणून आपलं गावचं आहे म्हणून गाठली. झालं आज नंबरच केला म्हणा. नंबरच केला. आता यांना वेगळा काय व्यायाम असतो का नसतो असा काय?
म्हणजे आपलं खाद्य वगैरे कसं असतं, चारा पाणी काय चारा पाणी काय आपलं हाय रोजचंच आपलं काय 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 आपलं वंडी असते, वंडीची वैरण, ज्वारी पेंडी, संध्याकाळी आपली खपरी पेंड, दुसरं काय नाही सध्याला. म्हणजे आपलं हाय नॅचरलच म्हणायचं. नॅचरल दुसरं काय नाही. तर मित्रांनो, हे होते आपले नितीन पाटील, आपले आटपाडीचे. यांचा बैलांचा व्यापार पण असतोय आणि आपलं हे पण असतं. तुमचा मोबाईल नंबर पण सांगा आपल्या मित्रासने. 86008251. दुसरा काय एकच नंबर आहे? एकच सगळे. यांच्याकडे व्यापारलांची पण मित्रांनो बैल असते ते, आणि पळाव बैल पण घ्यायचे असते त्यांच्याशी संपर्क करत जावा. खोंडही कायम असते. जर्शाचं पण असते. जर्शाचा पण व्यापाऱ्याने आता चालू केलाय. आणि हे पण गोटा पण आपला मुक्त शेड आहे. जर्शा मग ते शेड आहे. होय. सगळा नाद आहे. म्हणजे आज नाद केला म्हणजे काय शेवटच केला, पण वाया नाही गेला. वाया जाऊ देत नाही म्हणायचं. वाया नाही जाऊन दिला. तर चालतंय मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ टाका. धन्यवाद.